सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण बनवूया मसाला वडापाव. बघू शकता, बघायला पण अप्रतिम आणि खायला तर खूपच टेस्टी. चला तर मग बनवूया मसाला वडापाव. मुलांना तोच तो नाश्ता देऊन मुलं कंटाळून जातात, म्हणून आपण हा युनिक नाश्ता करून राहिलो आहे, मसाला वडापाव. चला तर यासाठी आपण 3 गोलवाले पाव घेतलेले आहे, त्याला मधातून कट करून घ्यायचे आहे. बघू शकता, असे 3ही पाव आपण मस्तपैकी कट करून घेतले. त्यानंतर आपण पॅनमध्ये तेल घालूया. तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे. त्यानंतर अद्रक पण किसून घेतलेलं होतं, ते अद्रक पण त्यामध्ये घालून द्यायचं आहे. लसूण लालसर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालूया. कांद्याला पण छान व्यवस्थित परतूया. बघू शकता किती मस्त कांदा परतून राहिलेला आहे. एकदम लालसर नाही होऊ द्यायचा आहे तो. परतल्यानंतर त्यामध्ये मिरची घालायची आहे. मिरचीला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर टमाटर घालूया. टमाटर घातल्यानंतर बारीक कट केलेली शिमला मिरची घालायची आहे. नंतर सगळ्या भाज्या अगदी मिक्स करून घ्यायच्या आहे, व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण हळद, तिखट आणि मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघू शकता, मस्त तिखट, मीठ, हळद असं सगळ्या मसाल्यांना लागलेलं पाहिजे. बघू शकता, असं परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पावभाजी मसाल्याचा मसाला घालायचा आहे. तो मसाला व्यवस्थित घालून घेतल्यानंतर पुन्हा त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. परतून घ्यायचं आणि व्यवस्थित मसाला शिजू द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालूया. मग परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. त्यानंतर टमाटर सॉस घालायचा आहे. टमाटर सॉस घातल्यानंतर थोडंसं पाणी घालूया. तो पूर्ण मसाला असा शिजला पाहिजे. थोडासा पातळसर करायचा आहे, म्हणजे एकदमही पातळ नाही, थोडा घट्टच राहील तो. पण थोडंसं पाणी घातलं तर सॉफ्ट मसाला तयार होतो. त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवलं, आता वाफ काढून घ्यायची आहे. 2-3 मिनटं वाफ काढून घेतली. बघू शकता आपला मसाला किती चमचमीत, आहा, अगदी घरभर सुगंध सुटलेला आहे बरं का या मसाल्याचा. मुलं तर अगदी धावत पळत येतील आणि मसाला पावच मागतील. त्यानंतर त्यामध्ये बटर घालायचं आहे. वाव, बटर घातल्यानंतर मस्त एकदम अप्रतिम मसाला तयार झालेला आहे. एकदम चटपटीत मसाला तयार झालेला आहे, बघू शकता. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पाव कट करून ठेवले होते ते पाव त्यामध्ये घालायचे आहे. त्याला आतून मसाला लागला पाहिजे आणि बाहेरून पण लागला पाहिजे. मग त्याला पलटून घ्यायचं आहे. आतून मसाला लागलेला आहे, बघू शकता. त्यानंतर त्याला वरून पण मस्तपैकी मसाला त्याला बटरमध्ये मस्त शेकून घ्यायचं आहे आणि एवढे क्रिस्पी आणि एवढे टेस्टी, बापरे, मसाला वडापाव बघता क्षणी तोंडाला पाणी आलं की नाही. मग मुलांना द्यायचा असा नाश्ता आणि मग मुलं तर फारच खुश होतील आणि घरचे लोक तर विचारूच नका. बघू शकता, वडापावची रेसिपी अप्रतिम टेस्टी आणि एक नंबर झाली आहे. लयच भारी झाली आहे बरं का. जर तुम्हाला हा मसाला वडापावची रेसिपी जर माझी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.